कन्हान पिपरी नगर परिषद की नगर सेविका सौ सुनंदा दिवटे के जन्मदिन के अवसर पर अनुकंपा बहुउद्देशीय संस्था द्वारा तारसा रोड स्थित दिवटे निवास पर निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। शिविर में अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी नागपुर के विशेषज्ञ चिकित्सकों ने कैंसर, हृदय रोग, नेत्र, स्त्री रोग, स्तन कैंसर, दंत एवं रक्त जांच सहित विभिन्न स्वास्थ्य परीक्षण किए। साथ ही एचपीवी टीकाकरण और कैंसर से बचाव संबंधी मार्गदर्शन भी दिया गया। डॉक्टर लजित कौर सहित विशेषज्ञ चिकित्सकों की टीम ने नागरिकों को स्वास्थ्य संबंधी महत्वपूर्ण जानकारी प्रदान की। शिविर में 100 से अधिक लोगों ने लाभ उठाया और आयोजन की सराहना की। जन्मदिन के अवसर पर समर्थकों, सामाजिक कार्यकर्ताओं और नागरिकों ने केक काटकर, शॉल उड़ाकर तथा स्मृति चिन्ह भेंट कर सुनंदा दिवटे को शुभकामनाएं दी। यह आयोजन स्वास्थ्य जागरूकता और जनसेवा का प्रेरणादायी उदाहरण बनकर सामने आया। नागपुर से संवाददाता ऋषभ बावनकर की रिपोर्ट। पैसे घेत नाही, फक्त जे लेन्स टाकतो ना त्याचे पैसे। नमस्कार सगळ्यांना। आज आम्ही इथे अनुकंपा बहुउद्देशीय संस्थातर्फे चेकअप कॅम्प ठेवलेला आहे। एक मनामध्ये आलं की आपण वाढदिवस करतो, सगळेजण करतात, केक कापतात, जेवण करतात, डान्स करतात, डीजे वाजवतात आणि एन्जॉय करून घरी जातात। पण हे डोक्यामध्ये आलं, मनामध्ये आलं की आपण समाजाकरता काही करू शकतो का, काहीतरी देणं लागतं आपलं समाजाकरिता। तर मी हे उद्देशाने कमलजीत मॅडमशी संपर्क केला। आमचे हे बहुउद्देशीय संस्थाचे सचिव आहे आमची निक्कीताई, त्यांनी मला सुचवलं, त्यांनी मला खूप मदत केली। पूर्ण स्टाफ आमचा सुपर फिटनेसकडनं जेवढे काही आमचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, सगळ्यांनी मला मदत केली आणि हा कॅम्प घेण्यासाठी उत्साहित केलं, प्रोत्साहित केलं, मदत केली आणि सुंदररित्या आज या कॅम्पचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। मला खूप आनंद वाटत आहे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने का होईना इथे लोकांना चांगला फायदा होत आहे आणि लोकांच्या समस्या आपण काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो आणि त्यांची मदत करू शकतो। तर सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि थोडंसं काही ओकेशन का होईना थोडाफार आपण लोकांची कशा प्रकारे मदत करू शकतो या बाबतीत नक्की विचार करावा। जय हिंद, जय भारत। हिंदी आणि मराठी हिंदी पण बिलकुल। हॅलो, मी डॉक्टर प्रतीक मांडवकर, ॲडव्हान्स डेंटल हॉस्पिटलमधून। तर आज आपण इथे ओरल कॅन्सर आणि डेंटल चेकअपसाठी आपण कॅम्प घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ओरल कॅन्सरमध्ये जे काही लक्षणं भेटतात ते आपण इथे लोकांना समजून सांगितलं। तर ओरल कॅन्सरबद्दल जर जनजागृती करायची आहे तर आपल्याला 3 पॉईंट मुख्यतः घेता येतात, जसे की ओरल कॅन्सर काय असतात, कधी होतात आणि दुसरं आहे की ते कसं ओळखायचं आहे लोकांना की ओरल कॅन्सर कसं होत आहे, आपल्याला स्वतः कसं लक्षात घेता येईल। आणि त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट आपल्याला ह्या ठेवता येईल की ओरल कॅन्सर लक्षात झाल्यानंतर पेशंटनी काय करायची गरज आहे। तर आपण पहिला पॉईंट बघूया, ओरल कॅन्सर काय असतं। त्याच्यामध्ये ओरल कॅन्सरमध्ये जी स्किन असते आपली, जसं स्किन आतमधली आहे, बाहेरची आहे, त्याच्यामध्ये स्वेलिंग येतात, सेल्स खूप म्हणजे ग्रो होतात आणि स्किन खराब होऊन जातात, आपली दातं पण खराब होतात, हड्डी पण खराब होतात। ते हे मुख्यतः तंबाखूचं सेवन आहे, ड्रिंकिंग ज्यांना सवय आहे किंवा कोणाला जसं बिमारी आहेत, काहीतरी हेपॅटायटिस बी जी मुख्यतः बिमारी आहे, सिफिलिस आहे, ह्या बिमाऱ्यांमुळे पण ओरल कॅन्सर होतात। आणि तसंच बरेचसे लोक जे मसाले खातात, एकदम तिखट खातात, मिरच्या खूप खातात, त्यांना पण शक्यतो ओरल कॅन्सर होऊ शकतात तोंडाचं। तसंच मग जसं ओरल कॅन्सर ज्यांना वाटतंय की आपल्याला झालं आहे तर ते ओळखणार कसं, त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायची आहे की ज्यांना असं वाटतं की आपल्या गालामध्ये किंवा मानेवर कुठे गठाण आली आहे, रक्ताची गाठ बनली आहे, तर ते स्वतःहून असं चेक करू शकतात की त्यांना गाठ कुठे वाटत आहे, कुठे सुजन वाटत आहे किंवा जळजळ होत आहे। अशा पद्धतीने आपण स्वतःहून घरी राहून सगळं चेक करू शकतो। आणि ज्यांना पण असं वाटतं की आपल्याला कॅन्सर झालं आहे, काही अघटित वाटत आहे, गाठ आहे, ते डॉक्टरला जाऊन भेटू शकतात। आणि मग जसं ओरल कॅन्सरचं निदान झालं आपल्याला, आपण त्याच्यामध्ये बायोप्सी वगैरे करतो, टेस्ट करतो बरेचशा। ते झाल्यावर आपण म्हणजे त्याच्यामध्ये 3 ट्रीटमेंट असतात, सर्जिकल ट्रीटमेंट असतात, रेडिएशन ट्रीटमेंट असतात आणि मेडिकल किमोथेरपी असतात। ही 3 आपण पद्धत वापरून ओरल कॅन्सरवर पूर्णपणे मात करू शकतो। आणि जे काही आपला पार्ट खराब झाला त्याला प्लास्टिक सर्जरी करून
आपण त्याला आधीसारखं रिकन्स्ट्रक्ट करून आपण त्याला पूर्ण मात करून आपण समोर चांगलं जीवन जगू शकतो. ते हे आपल्याला कॅन्सरबद्दल जनजागृती करायची आहे. ज्यांना कोणालाही वाटते की आपण तंबाखू खात आहे, आपलं तोंड कमी उघडत आहे, आपले बोटं म्हणजे 3 ते 4 बोटं जायला पाहिजे तोंडामध्ये, असे 4 बोटं जायला पाहिजे, ते जाऊन नाही राहिले तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. कुठल्याही डॉक्टरला तुम्ही भेटू शकता, कन्सल्ट करू शकता आणि कॅन्सरला घाबरायची गरज नाही आहे. आज त्याच्या पूर्ण तर उपचार व्हायची शक्यता आहे. तर सगळे आपण लक्षात ठेवून स्वतःची काळजी घेऊ शकता आणि ओरल कॅन्सरपासून आपण वाचू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मैं डॉक्टर कमल जी। हम लोग की पूरी टीम यहाँ पे आई हुई है। आज का दिन बहुत विशेष है क्योंकि सुनंदा जो है, सुनंदा दुबे जी, उनका आज जन्मदिवस है और अपने जन्मदिवस के उपलक्ष्य में उन्होंने इतना अच्छा उपक्रम यहाँ रखा हुआ है कि उन्होंने विभिन्न प्रकार के डॉक्टर्स को यहाँ पे आमंत्रित करके सभी के लिए, पूरे समाज के लिए, पूरी कम्युनिटी के लिए उन्होंने यहाँ पे रोग निदान शिविर का आयोजन किया है, जो कि एक बहुत बड़ी बात है। और हमारे साथ में आई चेकअप के लिए जुड़े हुए हैं ABM आई हॉस्पिटल, हमारे साथ में कैंसर के लिए अमेरिकन ऑन्कोलॉजी है, हमारे साथ में गायनेकोलॉजिस्ट है डॉक्टर प्रतीक्षा मैडम, हमारे साथ में डेंटल चेकअप के लिए डॉक्टर प्रतीक एंड डॉक्टर श्रेयस है, हमारे साथ में ब्लड इन्वेस्टिगेशन के लिए अजय सिंह जी और उनके NGO की पूरी टीम आई हुई है। और इसके साथ साथ हृदय रोग, जैसे आप सभी को पता है कि हृदय रोग आजकल बहुत कॉमन है, तो उसके लिए हमारे साथ में प्लेटिना हॉस्पिटल से डॉक्टर चेतन गुप्ता एंड उनकी पूरी टीम यहाँ पे आई है। और मैं बहुत आभारी हूँ सुनंदा मैम जी की, जिन्होंने अपने जन्म दिवस के उपलक्ष्य में इतना अच्छा विचार सोचा कि वो जनता के लिए इतना अच्छा कार्य कर रही है। मैं बहुत बहुत बधाइयाँ देती हूँ उनको और मैं चाहती हूँ कि आप इसी तरह से ये सारी चीज़ें बार बार करें और हर बार हम सभी को, पूरी टीम को आमंत्रित करें, ताकि हमारे थ्रू भी हम लोग भी अपनी सेवाएं समाज को दे सकें। थैंक यू।